राजकुमारी रेणुकेच्या सन्मानासाठी ऋषिकुमार जमदग्नी कालकेतूशी लढणार आहेत आणि म्हणूनच हा व्हिडिओ बनवावा असं वाटलं. तर आजच्या भागात काय झाले हे आपण थोडक्यात पाहून घेऊ. राजकुमारी रेणुकेच्या कक्षात तिची माता आपली रेणुका एका मोठ्या राजकुमारासोबत लग्न करून जाणार या कल्पनेने हळवी झाली होती. तर इकडे राजकुमारी रेणुका तिच्या विवाहाची स्वप्ने बघत होती आणि ती पण ऋषिकुमार जमदग्नींसोबत. इकडे रेणुकाची माता तिच्या विवाहाची स्वप्ने बघत असतानाच महाराणी नीलकांती आणि महाराणी भद्रा तिथे पोचतात आणि आपण कशा बदललो हे सांगण्याचा अतोनात प्रयत्न करतात. इकडे ऋषिकुमार जमदग्नी साधनेला बसलेले असतानाच नारद मुनी तिकडे प्रकट होतात आणि त्यांना प्रश्न विचारतात की हे ऋषिकुमार जमदग्नी, कालकेतूला श्री ब्रह्मदेवांनी वरदान दिलेले आहे की तो मल्लयुद्धात कोणाशीच हरू शकत नाही आणि हे तुम्हाला माहीत देखील असताना तुम्ही त्यांच्याशी मल्लयुद्ध करण्याचे आवाहन का स्वीकारले? ऋषिकुमार जमदग्नी हसून उत्तर देतात की हे नारद मुनी, याचं उत्तर तुम्हाला येणारा काळच सांगेल. तर इकडे गावात एक गावकरी बैलगाडीचे चक्र घेऊन जात असतानाच त्याचा पाय अडखळतो आणि ते चक्र त्याच्या हातातून सुटतं आणि ते चक्र थेट राजकुमारींच्या दिशेने जातं आणि राजकुमारी आणि यल्लम्मा ह्या गोष्टीत रंगलेल्या असतात, त्यामुळे त्यांचं लक्ष नसतं. आणि हे ऋषिकुमार जमदग्नी यांनी बघितलं. ते राजकुमारींना सावध करण्याचा प्रयत्न करतात, परंतु राजकुमारींच्या ते काही ध्यानी येत नाही. ते धावत स्वतःच येऊन राजकुमारींचा जीव वाचवतात आणि ते चक्र त्यांच्या स्वतःच्या पायावर लागतं. राजकुमारी रेणुकांना हे अजिबात आवडत नाही. ते जमदग्नी यांना सांगतात की तुम्ही अशा दुखऱ्या पायाने युद्ध करू नकात. तर तेव्हा जमदग्नी उत्तर देतात की मी ऋषिकुमार जमदग्नी आहे, मी कशाही परिस्थितीत लढू शकतो आणि तुमच्या सन्मानासाठी मी तर लढणारच लढणार. इकडे महाराणी भद्रा रेणुकाच्या वाईटावर उठलेलीच असते. तिने यावेळी खुद्द दैत्यशक्तीला आवाहन देण्याची पूर्ण तयारी करून ठेवलेली असते. तर जाणून घेऊया पुढच्या भागात काय होतं.